स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। गाडी भरली आपली बेंगलोर। आज दुपारीच आपण पुण्यावरून आलो आहे, खाली वगैरे केली गाडी आणि बेंगलोरची लोडिंग मिळाली आपल्याला। निघालो आता बेंगलोरला। जोडीदार काय मिळाला नाही, कोण एकटाच निघालो। ह्याच्या आधी आपण गेले भरपूर वेळेस बेंगलोरला, पण जोडीदार कोण ना कोण घेऊन जात होतो। पण ह्यावेळेस काय जोडीदार पण नाही, जाऊ दे म्हणलं चला आता निघा आपलं एकटा। आणि 15 ते दिवस झाले आपलं व्हिडिओ पण येई नाही। आता इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ मिळणार आपल्याला। सकाळी 9ची डिलिव्हरी आहे, 9 वाजेपर्यंत सकाळी पोचायचं आहे। आपलं किलोमीटर बसतं आहे 640। आता 8:30 वाजलेत बरोबर। चला आता बघू, टाकी फुल करून घेऊ। इथं डिझेल वगैरे टाकलं आता, मी जात होतो नॉनस्टॉप। वर्दी कसली आज भरपूर दिवसात कर्नाटकमध्ये वर्दी लागते, त्यामुळं आपल्याकडे होतं, त्यामुळं घेतली आता, घातली आता काय नॉनस्टॉपच निघू। बॉर्डर वगैरे पास केले, महाराष्ट्र बॉर्डर भी पास केले, कर्नाटक बॉर्डर भी पास केले। आता काल रात्री आपली झोप तर झाली नाही, 1:30 ते 2 वाजता काहीतरी घरी आलो होतो आपण। आणि सकाळी जाऊन खाली केली ती गाडी, खाली करायला गेलेले 4:30-5 वाजता खाली झाली। आता जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत न्यायची, झोप जिथं लागायची तिथं झोपून टाकायचं। रस्ता काय सगळं 4 लाईनच आहे, पण विजापूर पास करून जरा पुढे गेलं का इथनं स्पीड ब्रेकर भरपूर आहेत। हे मेन हायवेला स्पीड ब्रेकर आहेत, आणि आपला कसं हे हातातला रस्ता नाही, कधी इतर येतो आहे आपण, त्यामुळे ते लक्षात राहत नाही। स्पीड ब्रेकर स्पीडमध्ये असते, आपली फास्ट असते गाडी, अचानक जाऊन तिथं ब्रेक मारावं लागते। विजापूर पास केले, पास करून आले 25-30 किलोमीटर पुढं। 70 काटा चालू आहे, कारण आपल्याला एकटंच असल्यामुळं समोर झोप बी कुठं लागली तर झोपणार आहे, त्यामुळे जरा टायमिंग कवर पहिलाच करून घेतलेलं बरं आहे। कसा बघितला डुप्लिकेट RTO पुट्ट्याचं बनवून लावले गाडी, आणि त्या शेजारी पोलीस उभारलेला। कर्नाटकमध्ये असलेलं मिळते बघायला। हे असं हायवेला मोठे मोठे ब्रेकर आहे ते। स्पीडमध्ये गाडी असल्यावर ब्रेकच बसत नाही, कारण आपल्याला माहीत नाही एवढे कुठल्या भागात जास्त आहेत, कुठल्या एरियात जास्त ब्रेकर आहेत ते।
व स्पीड राहिली आता बरोबर 60. आपण 250 किलोमीटर आले. दीड वाजले रात्रीचं. पास झालं व स्पीड. चित्रदुर्ग रोडला लागले आता. या बहुतेक तशा लाईटी आहेत का? तसं रात्री कंटिन्यू रोडला लाईटी पाहिजे अशा. अशा लाईटी कंटिन्यू रोडला पाहिजे सगळ्या. झालं आता अंतर. आता काय दिसत नाही एवढं. तीन वाजता झाली त्या. झोप तर काय नाही लागली अजून. 5-6 वाजता 5 ते 6 वाजेपर्यंत चालवायची गाडी. नंतर पुढं झोपायचं बघू. झोप लागली तर. आणि नाहीच लागली तर काय नाही डायरेक्ट जायचं मग. इकडं पलीकडे सगळं रोडचं पाणीच आहे. आता काय अंधारात दिसणार नाही एवढं. पाऊस चालू झाला आता. आबाळीचे आलं होतं मगाशी, पण काय निघल्यापासून लागलं नाही. आत्ता लागला. बरं झालं त्या विजापूर रोडला लागला नाही पाऊस. एक तर पावसामध्ये काही दिसत नाही. स्पीड ब्रेकरला तिथं अपघात झाली असती. या रोडला काय आता पूर्ण मोकळा आहे रोडी. स्पीड ब्रेकर नाही, काय नाही काय नाही. चित्रदुर्ग राहिले का 80 किलोमीटर राहिले. थांबलो होतो टोण्याकडे जरा. चित्रदुर्ग राहिला एक 30-35 किलोमीटर. जरा पाय मोकळे करा म्हणलं. लागले एकदाच बेंगलोर मुंबई हायवेला. उजडायला चालू झालं आता. हळूहळू दिवस होत आहे तर. आता इथून सहापदरी रोड आहे, पण त्या रोडला गर्दीली असते. गाड्या भरपूर आहेत रोडला. इकडं नुसतं पवन चक्क्यात बघायला मिळते.
जिकडे बघावं तिकडे पवनचक्की. तुमकुरला आलोय म्हणजे अर्ध पास झाल्यासारखंच आहे तुमकुराचा. रस्त्याची हालत कशी आहे बघा. 10-15 किलोमीटर झालं की खड्डे वाटोळ झाले सगळ्या रोडचं. काही ठिकाणी कामं बी चालू आहे. आपलं लोकेशन राहिले 45 किलोमीटर. 8:30 वाजले आता. 9:30 राऊंड फिगर 10पर्यंत जातो आपण. रात्र काय जागूनच गेली सगळी आपली. काय झोपाचं नियोजन झालं नाही, काय नाही, कुठं काय. जाऊ द्या, गाडी तर पोचली. खाली करू, काय मालाचं जुगाड होतं का बघू आणि देऊ झोपून टाकू द्या. कमीत कमी 1-2-3 तास तर झोपावं लागतं. आता तब्येत खराब होऊन आजारी पडायची लक्षणं. डोंगर कसा आहे, दगडाचा आहे पूर्ण. टोटल दगडाचा आहे. इकडचं इंग्लिश सोडून बाकी काय वाचायला देत नाही, सगळं जिलेबी अक्षर. पोचले जागेवर, लावली खाली करायला. आलो ऑफिसला. सकाळी तिथं आलो, येऊन थांबलो होतो. नंबर वगैरे लावला, जेवण केलं. जे झोपलो त्यात झोपलो 4 वाजता. मला तर काही नियोजन झालं नाही आता. पुढच्या गाड्या गेल्या. बघू आता उद्याचं लोड होईल. हाय आज मुक्काम आपला. काय लोड तर काही निघालं नाही. मुक्कामाचं नियोजन आहे आज. जेवण वगैरे झालं आता सगळं. झोपाचं नियोजन आहे आता. सीट तयार आपलं सगळं. फोल्डिंग करून टाकले. येऊशे निवांत झोपून टाकू. पाण्याचं जार टाकलं तिकडं पलीकडं. झोपू आता. या व्हिडिओला आपण इथे एंड करू. बाकीचं पुढचं मिळेल उद्याच मिळेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.